ब्रेकनंतर आफ्टरनून लाईव्ह मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात आग लागली आहे। सेंचुरियन बिझनेस पार्कला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर ठाण्यात आगीची घटना घडली आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात आग लागलेली आहे। सेंचुरियन बिझनेस पार्कला ही आग लागली आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। तर अग्निशमन दलाकडून आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। सेंचुरियन बिझनेस पार्कला आग लागलेली आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत। सेंचुरियन बिझनेस पार्कला ही आग लागलेली आहे। या आगीची दृश्य आपण पाहतोय। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही आग लागली आहे। अग्निशमन दल त्या ठिकाणी दाखल झालेला आहे। त्यांच्याकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे। या संदर्भात आपण अपडेट घेऊयात। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मनीष, अग्निशमन दल त्या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। या आगीचं नेमकं कारण काय समोर आलेलं आहे का? आपण जर बघितलं तर ठाण्यातील हा महत्वाचा MIDC चा परिसर आहे। या परिसरामध्ये असलेला हा जो बिझनेस पार्क आहे, या बिझनेस पार्क मध्ये दुसऱ्या माळ्यावरती ही आग लागली होती आणि त्यामुळे ही आग आता कशाने लागले, काय कशाने लागले या संदर्भात तपास अग्निशमन दल करतायत। पण सध्या कुलिंग ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे की जेणेकरून आज सोमवार देखील आहे, त्याच्यामुळे या बिझनेस पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात जे कर्मचारी आहेत, जे कामाला येणारे आहेत, ते सगळे देखील मोठ्या प्रमाणात अडकल्यामुळे त्यामुळे त्यांना आधी पहिलं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आपण बघतोय की अग्निशमन दलाची ज्या गाड्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागवण्यात आल्या आहेत। हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याच्या नंतरच आपल्याला कळू शकेल की नेमकी आग कशामुळे लागली। सध्या जो 16 नंबरकडे जाणारा जो रस्ता आहे तो रुंद रस्ता आहे आणि त्यामुळे कुठेतरी वाहनांची गर्दी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। आणि हा मतदारसंघ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये असलेला हा बिझनेस पार्क आहे आणि त्यामुळे आता आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न शर्थीचे चालू आहेत। निश्चितच मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेट बद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।